मुंबईमध्ये आझाद मैदानावर जे काय मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे ह्या संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालय एक खडागंजी सुनावलेली आहे आयोजकांना। माझ्यासोबत आयोजक आहेत, तर काय बोलाल? आज कोर्टाचा निर्णय आलेला आहे, कोर्टाने मोठी सुनावणी केलेली आहे, त्याच्याबद्दल काय बोलाल? नाही, आम्ही कोर्टाचा आदरच करतो, पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। आपल्या माध्यमातून मी समाज बांधवांना एक सांगू इच्छितो की हायकोर्टाकडे डिमांडिंग ऑर्डर आहे, अजून फायनल ऑर्डर आलेली नाही आहे। काही थोड्या वेळासाठी आपल्याला वेट करावं लागेल असं आमच्या वकिलांचे आम्हाला मेसेजेस आलेले आहेत। प्रथमतः आपल्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो, जस्ट आता 5-10 मिनिटापूर्वी त्यांचे मेसेज आलेले आहेत। त्यामुळे हे चुकीचं पसरवू नये, लोकांमध्ये वेगवेगळ्या बातम्या लावू नये। मी पण आत्ता आपल्या प्रसारमाध्यमातून बघितलं बऱ्याच 2-3 चॅनलवरती, तर त्यांनाही विनंती आहे की अशा चुकीच्या बातम्या लावू नयेत। आपल्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करतो, सांगू इच्छितो की ह्या जी काय आलेली ती डिमांडिंग ऑर्डर आहे। डिमांडिंग ऑर्डर आणि ऑर्डरमध्ये खूप फरक असतो। त्याच्यावरती काय निर्णय होईल ते आमचे वकील आहेत तिथे ते डिबेटला तयार आहेत, तिथे आता कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत। जो काय निर्णय येईल ते संध्याकाळपर्यंत आपल्याला कळेलच। आपल्या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे, ॲडव्होकेट गुणवत्ता सादर करतो, त्याच्याबद्दल काय बोलाल? त्यांचं काम ते करतायत, आमचं काम आम्ही करतोय। त्यांनाच वाटतं की मराठ्यांचं आंदोलन हे संविधान विरोधी आहे, संविधानिक नाही आहे, तर त्यांनी ती केलेली आहे। आम्हाला त्यांच्या विरोधात बोलण्याचा किंवा हे करण्याचा काहीच संबंधच नाही आहे। त्यांनी काम करावं, आमचं आम्ही काम करतोय। मराठी आहोत, त्यांनी मागेही सांगितलं होतं मराठ्यांना मुंबईत येऊ देणार नाही, आले ना मराठे, झालं ना आंदोलन। आज 4था दिवस आहे, काय झालं? त्यांनी PIL कराव्यात, ज्या प्रोसेसर त्यांना करायचं त्या घ्याव्यात। आम्ही आमच्या पद्धतीने चाललेलो आहोत। जर लोकांना असं वाटतं किंवा सरकारला जर असं वाटतं, सरकारनं निर्णय घ्यावा। आम्ही पहिलंही सांगितलेलं आहे की सरकार जर याच्यावरती निर्णय घेत आहे तर आम्हाला आंदोलन करायची गरजच नाही आहे। मी ह्या अगोदर बऱ्याचदा सांगितलेलं आहे, 40 वर्षाचा लढा सरकारनं जर मनात आणलं तर 4 तासात सुटेल ना, पण सरकारने मनात आणलं पाहिजे। आय होप आम्ही समाज बांधव म्हणून सगळे आशा व्यक्त करतोय, उद्या त्यांची कॅबिनेट असेल, उद्या काही त्यांचा निर्णय सकारात्मक यावा एवढीच आम्ही अपेक्षा करतो। आज काही सुनावणी दरम्यान आज सांगितलेलं शनिवार आणि रविवारी ही जे काय आंदोलन झालं हे विनापरवाना होतं, त्याच्याबद्दल आपण काय सांगू? कसं विना परवाना होतं? आम्हाला रोजचं रोज एक्सटेन्शन आम्हाला परवानग्या मिळत होत्या ना, आणि हे कोण बोलतंय? असं चुकीचं कोण नॅरेटिव्ह सेट करतंय, कोण चुकीचं बोलतंय, कोण खोटं बोलतंय, हेच आम्हाला कळत नाहीये। जे दोन्ही हे होतं, जे आवाज केला होता, म्युझिक वाजवलं होतं, ते विनापरवाना होतं, त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, आपण एक बघितलं असेल, मी पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छितो, जे आम्ही पत्र दिली होती, परवानग्या दिल्या होत्या, त्याच्यामध्ये कुठेही असं ध्वनिक्षेपणाचं हे नाही आहे। त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की जे डेसिमल्स तुम्ही वापरता ते जे कायद्याने ठरवून दिलेले आहेत तेवढे असावेत, त्याच्यापेक्षा जास्त असू नयेत। आणि तुम्ही आवाज जर चेक केला किंवा त्याचे डेसिमल जर चेक केले तर ते 70 डेसिमलचं मला वाटतं काहीतरी मर्यादा त्याच्या आतमधलेच ते आवाज आहेत। त्यामुळे असं कुणी गैरसमज पसरवू नये किंवा या गोष्टी होऊ नयेत, तो निगेटिव्ह एक सेट करू नये। कारण आपण बघितलं असेल, आज बऱ्याच मोठ्या चॅनल्सच्या माध्यमातून, मोठमोठ्या प्रसार माध्यमातून असेल, काही महिलांना सोबत घेऊन त्यांच्या बाईट्स घेतल्या गेल्या की आज मराठ्यांच्या विरोधात काय बोलतील म्हणून, पण सर्वसामान्य जनतेनं एकच प्रतिसाद दिला, ते त्यांच्या हक्कासाठी लढतायत। आम्हाला कुठलाही त्रास दिला नाही, आम्हाला कसलाही त्याच्याबद्दल काही जराही वाटत नाही। फक्त आम्हाला एकच गोष्ट प्रॉब्लेम होतोय, तो म्हणजे ट्रॅव्हलिंगनं आम्हाला पोहोचण्यासाठी वेळ होतोय। याच्या व्यतिरिक्त त्यांची कुठलीही तक्रार नाही, कारण त्यांना आपण कुठलाही त्रास दिलेला नाही आहे। त्यामुळं सर्वसामान्य जनतेला त्रास देऊ नये। इकडे आम्हाला महाराजांनी शिकवलेलं आहे, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये। महाराजांचे आदेश होते, तेच आदेश घेऊन मराठे मुंबईमध्ये आलेले आहेत। कुठल्याही सर्वसामान्य जनतेला त्यांनी कधी त्रास दिलेला नाही आणि आजही देत नाही। 6 वाजेपर्यंत आंदोलनाला परवानगी आहे अशी माहिती राज्याचे महाधिपती यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिलेलं आहे। कसं आहे, आम्ही एक्सटेन्शनच्या सगळ्या हे केलेल्या होत्या, अर्ज दिलेल्या होत्या, आणि त्याच्यानुसारच आमची वकील टीम जी आहे ती काम करत आहे। मराठा बांधव रेल्वेच्या डब्यात जाऊन कुठं धिंगाणा करताना पाहायला मिळत आहे, त्याच्याबद्दल काय बोलाल? खरं तर हे जे पण कोणी आहेत ना, की मराठा आरक्षणाच्या आंदोलनकर्ते जे आहेत किंवा हे जे आंदोलन आहे याला बदनाम करण्याचं, कोणीतरी पॅकेट घेऊन बदनाम करण्याचं हे काम सुरू आहे। मला तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना सांगायचं आहे की जे पण कोणी गळ्यामध्ये भगवी दस्ती टाकून आणि टोपी घालून भगवी जे काही काम करत आहेत किंवा समाजकंटक म्हणून काम करत आहेत, अशा आपण 12 लोकांना पकडून दिलेलं आहे। आणि ती सगळी 12च्या 12 लोक हिंदी भाषिक आहेत। ज्या लोकांना पकडून दिलेलं आहे आणि पोलिसांच्या हवाली करत असताना आमचाच हा सहकारी टीम मेंबर हा तिथं होता 12 लोकांना पकडून देण्यासाठी।
तर मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छिते की जे कोणी सरकारने आमच्या याच्यामध्ये माणसं घुसवलेली आहेत धुडगूस घाला म्हणून, तर असं कृत्य सरकारने करू नये. मराठे आपल्या हक्कासाठी इथे आलेले आहेत आणि आपला हक्क घेऊनच इथून जाणार आहेत. तुम्ही तुमचं गलिच्छ राजकारण, तुम्ही तुमचा गलिच्छ नीचपणा जो आहे तो तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवा. जे हमी पत्र होतं ते हमी पत्रावरती सर मनोज जरांगे पाटील यांची सही होती, त्याच्याबद्दल काय बोला? आता त्यांनी सही केलेले हमीपत्र आम्ही दिलेलं आहे. मी तुम्हाला आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्या अनुषंगानं पुन्हा एकदा सांगतो, 6 वाजेपर्यंत परवानगीचा असा विषय नाही आहे. आमरण उपोषण ज्यावेळी असतं, सरकार कुठल्या तरी एका ढाच्यामध्ये बसून 5 तासाचं 4 तासाचं आंदोलन करून सरकारवरती असा कुठला निर्णय सरकार देणार, त्या आंदोलनाचा सरकारला काय फरक पडणार, हे संविधानिक प्रक्रियेचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. हे 6 तासाचं 5 तासाचं आंदोलन होऊ शकत नाही. हे संविधानिक मागण्या आहेत. जर गांधीजींनी एवढा मोठा सत्याग्रह करून आमरण उपोषण केलेले आहेत, त्याच मार्गावरती मराठी आंदोलन करतायत. कुठलाही वेगळा मार्ग त्यांनी अवलंबलेला नाही आहे आणि एखाद्या सरकारला वेठीस धरल्याशिवाय त्याच्यावरती तोडगा निघत नसतो. आणि हे जे मराठ्यांचं आंदोलन आहे त्याच पद्धतीनं शांततेचं चालू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचं कुठेतरी पालन झालेलं नाही असं सांगण्यात आलेलं आहे याचिकेमध्ये. कोण म्हणतं झालेलं नाही आहे? न्यायालयानं काय आदेश दिलेले आहे तुम्ही पहिलं बारकाईनं बघा, की जी तुमची मर्यादा ठरवून दिलेली आहे 5,000 लोकांची, मैदानात तुम्ही येऊन बघा. 3,000 खुर्च्या फक्त आमच्या लागलेल्या आहेत आणि बाकीचे लोक तिथं फिरत आहेत मैदानामध्ये. बाकीचे जे लोक आलेले आहेत, आम्ही पुन्हा एकदा सांगू इच्छितो, ते बाकीचे जे लोक आहेत ते मुंबईमध्ये गणेश भक्त म्हणून गणपती बघायला आलेले आहेत, मुंबई बघायला आलेले आहेत. त्यांची जबाबदारी आमची नाही आहे ना, आम्ही पहिले सांगितले. पण त्या लोकांनी देखील कोणाला त्रास दिलेला नाही, हे पण पुन्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोर्टात युक्तिवाद केला होता ॲडव्होकेट गुणवंत सदावर्तेंनी की कोर्टाच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आसपास ही मोठी मराठा बांधवांनी गर्दी केली होती, त्याच्याबद्दल काय सांगाल? ती गर्दी असेल किंवा ते काय सरकार निर्णय घेतं मराठ्यांच्या ह्याच्यामध्ये त्याची माहिती घेण्यासाठी गेलेलं असेल. ह्याच्यासाठी तुम्ही असं हे नाही करू शकत ना की गुणवंत सदावर्ते म्हणू शकत की तुम्ही इथे नाही आलं पाहिजे तिथे नाही आलं. असं आपण जर बघितलं तर नॉर्मल दिवसामध्ये पब्लिक तर फिरतेच ना, त्यांना तुम्ही मजाव घातलेला आहे की तुम्ही इथे जायचं नाही, ह्या एरियामध्ये जायचं नाही आहे. मराठी आहेत, आंदोलन चालू आहे, ते लोक आलेले आहेत, त्यांचं ते आंदोलन करतायत, बाकीचे फिरतायत, कोणाला कसला त्रास देत नाहीत. मग असं सगळं असताना हे लोक जर अशा वेगवेगळ्या मागण्या करत असतील तर हे लोक संविधानिक अधिकाराचा गळा घोटण्याचं काम सदावर्ते करतायत. बघा, हायकोर्टाने सांगितलेलं आहे का मुंबईमधील CSMT असो का मरीन लाईन आहे, मंत्रालय आहे आणि दक्षिण मुंबईमधले काही भाग इथे मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आहेत, त्यांना हटवण्याचं काम मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिलेलं आहे आणि त्याची जो अल्टिमेट आहे तो उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत दिलेलं आहे. त्याच्याबद्दल काय सांगायचं? सरकारने निर्णय घ्यावा, आलेल्या आंदोलकांची सोय करावी, सगळे रस्ते खाली मिळतील. सरकारने निर्णय घ्यावा आणि आलेल्या आंदोलनाची नक्कीच सोय होईल असं म्हणणं आहे. मी धीरज घोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.